यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. काय सांगणार डॉक्टर साहेब, आज आपण रेस्क्यू करण्यात आलेला आहे डेपटला, काय परिस्थिती होती? सकाळी जेव्हा जळगाव टीमचा रेस्क्यू टीमचा कॉल आला आम्हाला, त्यांनी सांगितलं त्यांच्या टीममध्ये विवेक देसाई आणि गणेश गवळी हे 2 रेस्क्यूअर होते. यांच्या सांगण्यावरून जेव्हा आम्ही बिबट्याचा अंदाज घेतला, त्याचं वय आणि शरीरयष्टी बघता आपण त्याचा डोस, ॲनेस्थेशियाचा डोस ठरवत असतो आणि मग आपण त्यांच्याकडे उपलब्ध असणारे औषधे झायलोजिन आणि केटामिन भरून आपण त्याला डाट केला. पहिला डाट केल्यानंतर ज्यावेळेस तो तिथून आश्रय घेण्यासाठी गेला, मग तो तिथे विसावला. ॲनेस्थेशिया दिल्यानंतर किंवा गुंगीचं औषध दिल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिट हे कुठल्याही प्राण्याला शांततेचं वातावरण असायला पाहिजे. त्यामुळे ते भूल ही चांगल्या प्रकारे बसते किंवा जेवण वगैरे केलेले असल्यास त्यांनी किंवा वातावरण बघता भुलेचा आकार हा कमी जास्त वेळेनुसार होत असतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला पुन्हा डाट दिल्यानंतर तो थोडासा अजून गुंगावला आणि पकडण्यात त्याला यश आले. आता काय उपचार करण्यात आले? प्राथमिक त्याची आपण तपासणी केली. तपासणीनंतर आपण त्याला बघितलं. आमचे सहकारी डॉक्टर प्रशांत लोंढे यांनीही त्याला चेक केलं. 12 तास तो आता आपल्या निगराणीखाली राहणार आहे आणि त्याला पुढे कसं जेवण द्यायचं, पाणी केव्हा द्यायचं हे आता आमच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत. सध्याची बिबट्याची परिस्थिती आता कशी? बिबट्या सध्या झोपून आहे आणि विश्राम करत आहे. त्याच्या या वाढत्या तापमानामुळे त्याचं शरीर थंड राहावं म्हणून उपाययोजना केलेली आहे.